अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदा. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहे. दुर्योधनाचं बोलणं अजून चालूच आहे. तो त्याचे आचार्य द्रोणाचार्य यांच्यासमोर उभा राहून स्वतःच्या सैन्यातील महारथींचे गुणगान गात आहे. याच्या आधीच्या श्लोकात आपण त्याचा आत्मविश्वास पाहिला, जो भीष्म, कर्ण आणि कृपाचार्य यांच्यासारख्या स्तंभांचा आधार घेऊन उभा होता. पण आता मात्र त्याच्या बोलण्यात एक वेगळाच अहंकार आपल्याला दिसून येतो. तो म्हणतोय की इथे अनेक शूरवीर आहेत, जे माझ्यासाठी जीवाचा त्याग करायला तयार आहेत. हे वाक्य दुर्योधनाचा अहंकार स्पष्टपणे दर्शवतो. तो असं नाही म्हणत की हे सर्व सत्यासाठी किंवा धर्मासाठी लढत आहेत. या उलट तो असं म्हणतोय की हे सर्व शूरवीर माझ्यासाठी प्राण त्यागायला तयार आहेत. म्हणजेच त्यांचं जीवन, त्यांची वीरता, निष्ठा या सर्वांचं कारण फक्त दुर्योधन आहे. दुर्योधनाचा स्वार्थ आणि महत्वाकांक्षा. इथे दुर्योधन या सर्व सैनिकांचा उल्लेख असा करत आहे जणू काही हे सर्व त्याचे स्वार्थ आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ठेवलेल्या वस्तू आहेत. तो या सर्व सैनिकांना युद्ध जिंकण्यासाठी असलेल्या वस्तूच समजतो. त्यांची निष्ठा त्याच्यासाठी गर्वाचा विषय असली तरी त्यांच्या प्राणाची किंमत मात्र त्याच्यासाठी शून्यच आहे. पुढे तो द्रोणाचार्यांना म्हणतो, नाना शस्त्र प्रहरणाः. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत. सर्वे युद्ध विशारदाः आणि युद्धकलेत निपुण आहेत. इथे तो आपल्या सेनेच्या विविधतेचे आणि गुणवत्तेची प्रशंसा करत आहे. तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझी सेना ही फक्त संख्येनेच मोठी नसून इथे असलेला प्रत्येक सैनिक हा कुशल योद्धा आहे. त्यांच्याकडे स्वतःचे विशेष प्रकारचे शस्त्र आहेत आणि युद्धकला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःमध्ये कमतरता जाणवायला लागते, तेव्हा तो त्याच्या बाहेरच्या गोष्टी, संसाधने आणि आपल्याकडे असलेले शस्त्र, शास्त्र यांची प्रशंसा करून स्वतःला समाधान देण्याचे काम करतो. दुर्योधन पण इथे तेच करत आहे. अशी मानसिकता असलेली व्यक्ती ही सापापेक्षा पण जास्त विषैली असते. कारण हा अहंकार फक्त दुसऱ्यांच्या बलिदानावर फळणारा फुलणारा आहे. अशी व्यक्ती ही नेहमीच स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं शोषण करत असते. हे लोक इतरांना सतत कमी लेखण्याचं काम करतात. याच मानसिकतेमुळे कुरुक्षेत्रातील लाखो सैनिकांना त्यांच्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. आता आपल्या आजूबाजूला बघा. हीच मानसिकता तुम्हाला तुमच्या चारी बाजूंनी दिसते का? कदाचित इतक्या क्रूर आणि स्पष्टपणे दिसत नसेलही, पण अगदी सूक्ष्म पातळीवर खोलवर जाऊन विचार केला तर असे लोक आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. समर्पण आणि शोषण यामध्ये खूप फरक आहे. आपल्यात असलेल्या योग्यतेचा आणि शस्त्रांचा उपयोग करा, पण स्वतःच्या प्राणांची किंमत देऊन नाही. तुम्ही एक कुशल योद्धा असू शकता, पण तुम्ही कोणाच्या स्वार्थासाठी बली चढणारे नोकर नाही. तुमचं जीवन हे फक्त आणि फक्त तुमचंच आहे. तुमचा त्याग कोणत्याही स्वार्थासाठी किंवा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी करू नका. आता आपण या श्लोकाचा आध्यात्मिक अर्थ काय ते जाणून घेऊयात. इथे दुर्योधन म्हणजे आपला अहंकार आहे आणि इथे असलेले हे सर्व सैनिक जे त्याच्या अहंकारासाठी मरायला तयार आहेत, ते सर्व तुमचे बंधन आहेत. अन्य च बहवः शूरा. इथे दुर्योधन आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत आहे. तो त्याची बुद्धी द्रोणाचार्य यांना सांगत आहे की माझ्याकडे फक्त मोजता येण्यासारखे अभिमान, परंपरा, बुद्धी, विचार असे मोठे मोठे योद्धेच नाहीत, तर असंख्य छोटे छोटे सैनिक पण आहेत. मग आता हे सैनिक कोण? तर या आपल्या छोट्या छोट्या सवयी आहेत. आपल्या कामना, इच्छा, राग, द्वेष, लोभ, आळस, व्यर्थ विचार, चिंता, संकोच हे सर्व अहंकाराचे असलेले असंख्य सैनिक आहेत. आपल्याला वाटतं की या तर खूप छोट्या गोष्टी आहेत, याने काहीच फरक पडत नाही, पण हीच अहंकाराची खरी ताकद आहे. हे सर्व सैनिक मिळून अशी सेना बनवतात की तिला आपण हरवूच शकत नाही. आणि या सर्वांची विशेषता अशी
की हे सगळे अहंकारासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करायला सदैव तत्पर आहेत. मदर्थे त्यक्त जीविताः याचा अर्थ असा की आपल्या या वाईट सवयीच आपलं जीवन, शांती, प्रेम आणि आनंद या सर्वांचा त्याग करतात, कारण अहंकार सदा जिवंत राहावा म्हणून. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण आपल्या मनाच्या शांतीचा त्याग करतो. आपल्या अहंकाराच्या तृप्तीसाठी आपण आपला विवेकपणाला लावतो, ते पण फक्त समोरच्या व्यक्तीला मी कसा बरोबर आहे, श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी. आळस आणि टाळाटाळ करणे हे सैनिक तुमचा वेळ आणि तुमच्या ऊर्जेचा त्याग करतात. सोबतच तुमचे स्वप्न आणि संभावना यांचाही त्याग करतात. तुम्ही जे महान कार्य करण्याचा प्रयत्न करत आहात ते सर्व सोडून दिलं जातं. कोणासाठी? तर तुमच्या अहंकाराच्या आरामासाठी, जो बोलतो आत्ता नको, नंतर करूयात. विचार करण्याची सवय तुमचा आनंद हरवून टाकतो. तुम्ही ना तर भूतकाळात घडलेल्या गोष्टी बदलू शकता, नाही भविष्यात येणाऱ्या संकटांवर पूर्णपणे नियंत्रण प्राप्त करू शकता. पण तरीही विचारांमध्ये बुडून तुम्ही आजचा क्षण, आजचा दिवस नष्ट करून टाकता. कोणासाठी? तर अहंकाराच्या त्या छोट्याशा समाधानासाठी, जो म्हणतो विचार करून मी सगळं काही नियंत्रणात आणू शकतो. आता तुम्हीच विचार करा, तुमच्याकडे असलेली ही अहंकाराची सेना जी तुमच्या जीवनाची बली देत आहे, तीच जिचं फक्त एकच काम आहे तुमचं आनंदमय आणि शांतीपूर्वक जीवन नष्ट करणं, जेणेकरून त्या अहंकाराचं रक्षण होईल. नाना शस्त्र प्रहरणाय. जसं की जेव्हा क्रोध येतो तेव्हा तो त्याचे शस्त्र अर्थात कठोर वचन आणि अशांती यांना घेतो. ईर्ष्याचे शस्त्र अर्थात तुलना आणि निंदा. आळस आणि लोभाचे शस्त्र म्हणजेच कारण आणि अतृप्ती. हे सर्व शस्त्र खूप शक्तिशाली आहेत आणि यांच्यापासून वाचणं त्याहून कठीण आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करता, अध्यात्माकडे वळता, तेव्हा तुमचाच अहंकार तुमच्या विरुद्ध या सर्व सेनेला उभा करतो. तो म्हणतो, तू स्वतः सोबत लढायला निघाला आहेस बरोबर, पण आधी माझ्या सेनेला तरी हरवून दाखव, जी तूच तयार केली आहेस. हे सर्व विचार, आसक्ती, राग, द्वेष, मत्सर, अशांती या सर्वांना हरवणं म्हणजे अशक्यच आहे. तुझ्याकडून नाही होणार, तूच हरवून जाशील. आणि आपण हे ऐकून निराश होऊन जातो. पण आपल्याला या सैनिकांसोबत नाही लढायचं, कारण हे आपल्याच ऊर्जेवर जगतात. तुम्ही जेवढे क्रोधाच्या विरुद्ध लढाल तेवढेच जास्त क्रोधी व्हाल. तुम्ही जेवढं विचारांना दुर्लक्ष कराल तेवढेच जास्त ते वाढत जातील. मग यावर मार्ग काय? तर आपल्याला या सर्वांचं मूळ म्हणजेच दुर्योधन याला ओळखावं लागेल, ज्याच्यासाठी हे सर्व लढत आहेत. आपली अहंकारावर असलेली निष्ठा त्यागून स्वतःवर म्हणजेच आत्म्यावर केंद्रित करणं. असे केल्याने ज्या क्रोधाला आपण लढून जिंकू शकत नाही, तोच क्रोध क्षमा आणि करुणेच्या प्रकाशात लुप्त होऊन जाईल. ज्या विचारांना आपण थांबवू शकत नाही, ते स्व अर्थात आत्म्याच्या प्रती असलेला विश्वास आणि समर्पणामध्ये विलीन होऊन जाईल. आळस, ज्यावर विजय प्राप्त करणं अशक्य आहे, तो प्रेम, सेवा आणि कर्म यांमध्ये बदलून जातो. तुम्हाला या सर्व सैनिकांसोबत लढायची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त तुमची चेतना या अहंकारापासून दूर करून स्व अर्थात आत्म्यावर केंद्रित करायची आहे. हा आत्मा म्हणजेच कृष्ण, आणि कृष्णच आपले खरे सारथी आहेत, जे आपला जीवन रथ या कुरुक्षेत्रावरून परम शांतीच्या राज्यात घेऊन जातील.